50,000 विद्यार्थी 90% वर 12वी आणि 90% वर जवळजवळ 1.5 लाख मुलं 10वी म्हणजे स्पर्धा खूप मोठी आहे. आणि त्या स्पर्धेमध्ये आपल्याला कुठेतरी आपलं अस्तित्व तिथे सिद्ध करायचं आहे. त्याच्यासाठी खऱ्या अर्थाने कठोर परिश्रमाची आवश्यकता आहे. 10व्या वर्गामध्ये जे काही आपल्याला मार्क मिळतात छोटं सिलेबस असते. पालकांना वाटते की आपल्या मुलाला 90% 95% मिळाले आता खूप काही खूप करू शकतो. तर त्या भ्रमामध्ये राहू नका तुम्ही. तर पुढलं जे आहे 11-12वी स्पर्धा आहे ती खूप मोठी स्पर्धा आहे. त्याच्यामध्ये मुलांना स्वतःला त्याच्यामध्ये असं त्याला डिवोशन करावं लागतं, त्याच्यामध्ये पळावं लागतं. आणि हे सर्व करत असताना मुलापेक्षा पालकांच्या ज्या महत्वाकांक्षा आहेत त्या खूप असतात. म्हणजे मुलाला 70-75% जरी मिळाले तरी पालकांच्या दृष्टीनं असं मला वाटतं त्याला खूप मिळाले असं वाटते आणि त्याला मी आता IITलाच टाकतो, त्याला मेडिकललाच जाऊ येतो, ही जी मनाची भावना आहे ती कृपा करून काढून टाकली. म्हणजे कुठेतरी समुपदेशनाचं तुम्ही हे घ्या, आपल्यासाठी त्या मुलाचा बळी होऊ त्याचा ऐकून तपासा की तो खरंच हे स्वतः करू शकेल का. माझ्या ठिकाणी अनेक मुलं येतात 75-70 कुठे टाकून कुठ्याला टाकून आपला जो पैसा आहे आज कधी लोकांकडे मोबाईल कमवतात आर्थिक आपली चांगली झालेली आहे. आणि आपल्याकडे आपण शिकलो नाही किंवा आपल्या मुलाला शिकवायचं पण मुलाला शिकवत असताना तो त्या याच्यामध्ये यश हे करू शकेल का. अनेक तुम्ही बघता पुण्यातला दर महिन्याला 2 ते 3 मुलं आत्महत्या करतात. हेच कारण आहे त्याच्यामध्ये. आपलं प्रेशर पालकाचं प्रेशर काय झाला का आपल्या झाला किती मार्क मिळाले काय मिळाले लहानपणापासून आपण त्या मार्कावरच त्यांना सर्व म्हणजे शेजारच्यांना इतके मार्क मिळाले म्हणून आपल्याला मिळाले पाहिजे ही जी भूमिका आहे भूमिका कृपा करून पालकांनी कृपा करून काढून टाकावी. आणि हे सर्व करत असताना ठीक आहे नामवंत महाविद्यालयामध्ये नामवंत क्लासेसमध्ये तुम्ही ॲडमिशन घ्या पण देत असताना मी सायकलमध्ये चालून किंवा पायी चालवून त्याला सुट्टी घेऊन द्यायची त्याच्या ज्या भौतिक गरजा आहेत त्या पूर्ण करू नका. काही आवश्यकता नाही, कोणती सुद्धा आवश्यकता नाही. तुमचा मोबाईल हा तुमच्या मुलाचा सर्वात मोठा शत्रू आहे. मला आठवते 2-3-4 वर्षापूर्वी 8व्या वर्गाच्या एक पालक त्या मोबाईलच्या दुकानामध्ये तो मोबाईल या मुलासाठी घ्यायचा. काय आवश्यकता आहे मोबाईलची. ठीक आहे कोरोना काळामध्ये ती आवश्यकता मुलांसाठी आवश्यकता आहे उलट. आणि शैक्षणिक पुस्तके एवढी आहे की ते तुम्ही किती काय तुम्ही ते वाचायला म्हणजे काही त्या मोबाईलवर तुम्हाला घेण्याची काही आवश्यकता नाही आहे. कृपया मग मोबाईलही द्यायचं असं तर छोट्या द्या तुमच्याशी कॉन्टॅक्ट करणारे ज्याच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेचं ते व्हॉट्सअप जे काही ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये नसावं अशा रीतीने मला असं वाटतं. दुसरी अशी गोष्ट मुलांचे शत्रू हे त्यांचे खऱ्या या 2 वर्षाच्या काळामध्ये तुमचे